तर आजकाल आपण खूप गोष्टी सगळीकडे बघत आहे की लोक खूप हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत आणि फिटनेस बद्दल बोलत आहेत, डाएट बद्दल, लाईफस्टाईल बद्दल, ह्या सगळ्याबद्दल बोलत आहेत. तरी सुद्धा तुम्ही बघू शकता खूप कॉमन प्रॉब्लेम्स लोकांमध्ये दिसून येतात. तर असं बघायला गेलं तर मग लोकांना किती थकवा जाणवतो. लोक म्हणतात माझे केस एवढे गळत आहेत, स्किन माझी एवढी डल वाटत आहे, नखं पटकन तुटतात, एनर्जी नाही आहे माझ्यामध्ये. असं कधी वाटलं आहे का की जेव्हा आपण असं काही करत असतो किंवा काही असेल तेव्हा आपण नवीन नवीन गोष्टी मग लोक ट्राय करायला बघत असतात. तर इंटरनली फोकस करण्यापेक्षा काय करतात, नवीन शॅम्पू ट्राय करतात, नवीन स्किन ट्रीटमेंट बघतात, कोणी गुगलवर जाऊन सर्च करतं की काय केलं पाहिजे, कसं काय केलं पाहिजे. पण खूप वेळा आपलं जे बेसिक गोष्ट आहे आपण तेच नाही बघत की आपण रोज काय खात आहे. आणि कारण आपलं शरीर खूप सिंपल आहे, आपण जे रोज शरीराला देत असतो ते त्याचंच बेस्ट यूज करून आपली बॉडी फंक्शन करत असते. पण रोजच्या आहारात न्यूट्रिशन आपलं जर चांगलं असेल तर काय होतं, आपली एनर्जी इम्प्रूव्ह होते, आपलं इम्युनिटी स्ट्रॉंग होतं, आपली स्किन नॅचरली ग्लो करायला चालू होते, आपली हेअर हेल्थ, गट हेल्थ हे सगळं इम्प्रूव्ह व्हायला चालू होतं. पण तेच जर आपलं न्यूट्रिशन इम्बॅलन्स्ड असेल तर आपली बॉडी आपल्याला सारखं सिग्नल्स द्यायला चालू करत असते. तर मग बॉडी आपल्याला काय काय सांगत असते, ते फक्त एवढंच की आपल्याला लक्ष देऊन बघायचं आहे की नक्की आपली बॉडी काय साईन्स देत आहे. तर म्हणजे बघायला गेलं तर हेअर फॉल, आपलं फटीग, डल स्किन, वीक नेल्स, हे सगळं. मग हे सगळं जेव्हा सिग्नल्स बॉडी आपल्याला देत असते तर आपल्याला बेसिक गोष्ट समजून जायला हवं की आपल्या बॉडीमध्ये खूप सारे डेफिशियन्सीज आहेत. मग न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय आहे, आपल्या बॉडीला खरंच काय लागतं आणि न्यूट्रिशनचा आपल्या हेल्थ सोबतचा किंवा हेअर, स्किन, नेल्स ह्यासोबत काय परिणाम होतं, आपण हे बघायला हवं. तर एक बेसिक गोष्ट आहे म्हणजे युअर बॉडी इज बिल्ट फ्रॉम व्हॉट यू ईट एव्हरी सिंगल डे. तुम्ही जे रोज खात आहात त्याच्या प्रमाण त्या ह्याच्यावर डिपेंड असतं तुमची बॉडी कशी फंक्शन करणार आहे. म्हणूनच आज आपण न्यूट्रिशनच्या खूप बेसिक गोष्टी आपण समजून घेऊया. तर आता बघा आपल्या सगळ्यांच्याकडे फोन आहेत. जर मोबाईलला चार्जिंग नसेल किंवा नेटवर्क नसेल किंवा स्टोरेज फुल असेल तर फोन कसं काम करतं, हँग होतो राईट, स्लो होतो किंवा बॅटरी पटकन संपत असते. तर आपल्या बॉडीचं पण एक्झॅक्टली तसंच सेम आहे. आपली बॉडी एक इनक्रेडिबल मशीन आहे, म्हणजे जी 24 तास फंक्शन करत असते. इवन झोपलेली असेल तरी आपली पूर्ण बॉडी काम करत असते. तसे आपले हार्ट चालू असतं, लंग्स फंक्शन करत असतात, डायजेशन प्रोसेस चालू असते, हॉर्मोन्स तयार होत असतात, एन्झाईम्स हे होत असतात. हे सगळं चालू ठेवण्यासाठी प्रॉपर